नागपुर के संतरा उत्पादक किसानों के लिए अच्छी खबर सामने आई है। विधायक सलिल देशमुख ने संतरा प्रज्ञा केंद्रों को जल्द शुरू करने की मांग उठाई है। उनका कहना है कि 15 करोड़ रुपए की व्यवस्था हो चुकी है और सरकार को बिना देरी प्रोजेक्ट शुरू करना चाहिए। मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाने 1 जुलै 2025 रोजी या ठिकाणी आपल्याला ज्या विषयासाठी खूप वर्षापासून आपण थांबलो होतो ते संत्रा प्रक्रिया केंद्र काटोल इथं स्थित असलेल्या 1 जुलै 2025 रोजी सील काढून 4 आठवड्यामध्ये हे प्रकल्प पुन्हा कृषी विभागाला हस्तांतरण करायचे आदेश दिले। पण आज या गोष्टीला साधारणतः 1 वर्ष लुटायला आलं। याचं अंदाजपत्रक साधारणतः 15 कोटी रुपयाचा महाराष्ट्र शासनाकडे तयार आहे। हे असून याची पूर्ण डिटेल महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे त्याची डिटेल आहे आणि या 15 कोटी रुपयाची तरतूद केल्याच्या नंतर या विदर्भामध्ये जे काही तालुके असतील, सावनेर, कळमेश्वर, काही भाग नागपूर तालुक्यातला काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, कारंजा, वरुड, मोर्शी, संग्रामपूर, बुलढाणा जिल्ह्याचा आणि त्या ठिकाणी अचलपूर असे अनेक तालुके जिकडे संत्रा, मोसंबी पिकवली जाते। अशा लाखो शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो। याचं ग्रेडिंग पहिल्या टप्प्यामध्ये ग्रेडिंग, पॅकिंग या गोष्टीचं त्या ठिकाणी सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याकडचा संत्रा, आपल्याकडची मोसंबी ही त्या ठिकाणी बाहेर एक्सपोर्ट केली जाऊ शकते। कारण की आज जॉग्राफिकल इंडिकेशन मध्ये नागपुरी संत्रा ओळखला जातो। हा त्या ठिकाणी नागपुरी संत्रा बोलला जातो। तुम्ही गुजरातमध्ये जाल, तुम्ही कुठे जाल, त्या संत्र्याचा म्हणतात नागपुरी संत्रा। जसं आपण दुसरीकडचे गोष्टी म्हणतात की बा हापूस आंबा, अशा पद्धतीचा हा नागपुरी संत्रा बोलला जातो। या नागपुरी संत्र्यासाठी आपल्याला हे करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। 1 वर्ष लोटायला आलं, अजून तरी साधारणतः तरतूद त्याच्यामध्ये केली गेली नाहीये। आमचा पाठपुरावा मागील अनेक वर्षापासून चालू आहे। महाविकास आघाडीची सरकार असताना चालू आहे, आताची महायुतीची सरकार असताना त्या ठिकाणी चालू आहे। अनिल बाबू देशमुख जेव्हा अटकमध्ये होते, जेव्हा त्या ठिकाणी अडचणी होते, तेव्हा सुद्धा मी त्या ठिकाणी त्यांच्या कोर्टाच्या तारखांसाठी जायचो, सोबत या तारखांसोबत पण त्या ठिकाणी जायचो मी। हे सगळं केल्याच्या नंतर आज कुठेतरी असं वाटतं की या विषयासाठी जे अनेक वर्षापासून आमचे विदर्भातले शेतकरी थांबले होते, तो प्रकल्प महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला। मी यापूर्वी पण अनेक कृषीच्या सचिवांना, कृषी आयुक्तांना, कृषी मंत्र्यांना, धनंजय मुंडे साहेबांपासून तर दादा भुसे साहेबांपासून तर त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे पण काही दिवसासाठी होते। आता आमच्याच पक्षाचे माणिकराव कोकाटे साहेब असतील किंवा आमच्या म्हणजे संयुक्त राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे साहेब असतील किंवा आताचे जे दत्ता मामा भरणे असतील, यांना सुद्धा निवेदन दिलं, यांना सुद्धा या विषयाची माहिती दिली आहे। मागच्या अधिवेशनामध्ये पण आलो होतो तेव्हा पण त्यांनी या विषयाची वेळ घेऊन माहिती दिली आहे। मी अशी अपेक्षा करतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा जिल्हा असल्यावर याच्यामध्ये विशेष लक्ष घालून ज्या गोष्टीसाठी आपण गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिले, म्हणजे मला एक गोष्ट आठवते की या संत्रा प्रक्रिया केंद्रावर, संत्रा प्रकल्प केंद्रावर साधारणतः 20-20 वर्ष भाषण झाले, ह्या कधी सुरू होणार, कधी बंद होणार, कोण बंद केलं, कोण सुरू केलं। पण जेव्हा आज त्याचे सगळे अडचणी दूर झाले, तेव्हा आपल्याला काय प्रॉब्लेम 15 कोटी रुपये द्यायचा। आज हायवेसाठी इतकी आपण तरतूद करून राहिलो, आज आपण इतर गोष्टींसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तरतूद करून राहिलो। आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये, विकास होत असेल तर त्याचं स्वागतच करू आम्ही। पण साधारणतः आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी इतकी महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे इतके अल्पसे पैसे नाहीये, ही शोभणारी गोष्ट नाही। लवकरच लवकर याची तरतूद करावी, हा प्रकल्प लवकर सुरू करावा। अंदाजपत्रक कृषी विभागाकडे तयार आहे।